गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. फिफ्थ स्कॉलरशिप इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपर्यंत आपण युनिट फर्स्ट पासून युनिट 8 पर्यंत सर्व युनिटचा अभ्यास केलेला आहे. युनिट फर्स्ट, युनिट सेकंड, आणि तुम्ही हे सगळे एकदा घेऊन घ्या. समरी झालेल्या गोष्टी काय काय झालेत आपल्याला ते बघा. युनिट फर्स्ट, सेकंड, थर्ड. युनिट 4 ते तुम्ही काढून बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. युनिट 5, युनिट 6, युनिट 7 आणि युनिट 8. हे सगळे युनिट आपले पूर्ण झाले. आता कोणत्या युनिटला किती मार्क्स आहेत, कोणते युनिट किती पर्सेंट आहे ते तुम्हाला सांग. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बरं का, हे सांग. आणि आपली ही बॅच, बरेच जण या बॅच मध्ये 25 मे पासून आहेत. 25 मे 2024. 25 मे 2024 पासून आजच्या तारखेपर्यंत किती दिवस होतात ते म्हणजे तुम्ही काउंट करा आणि चॅट बॉक्स मध्ये टाका. आता याचं पर्सेंटेज वगैरे तुम्हाला सगळ्यांना पाठ करून टाकलेला आहे, तुम्ही झालेला आहे. आता हे असतं 4%. 4% म्हणजे किती रे? 4% म्हणजे दोनच प्रश्न, दोनच मार्क्स, 2 मार्क्स. 4% म्हणजे 2 मार्क्स, आणि 2 मार्क्स म्हणजे एकच प्रश्न. एकच प्रश्न असतो या पहिल्या घटकावर. 2 मार्क असतात. याचं मात्र पर्सेंटेज व्होकॅब्युलरीचा हा घटक आहे, 25% साठी असतो. मार्क्स मध्ये जर काउंट केलं तर हे 12 मार्क्स होतात, आणि याचे जर प्रश्न काउंट केले तर 6 प्रश्न होतात. आता हा युनिट 3, युनिट 4, 5, 6, 7 आणि 8 हे सगळेचे सगळे युनिट फक्त 12% साठी. 12, 12, 12%, 12%, 12% आणि 12%. म्हणजे किती मार्क्स? तर 6 मार्क्स. 6 मार्क्स, 6 मार्क्स, 6 मार्क्स, 6 मार्क्स, 6 मार्क्स आणि 6 मार्क्स. याचे जर प्रश्न काउंट केले तर सर्वांची या सर्व घटकांवरती दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, तर 3 3 3 3 3 3 3 सख 18. बघा बरं, 3 सख 18, 18 आणि हे 7, 25. म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न किती येणार आहेत? 25. मार्क्स किती असणार आहेत? 50. आणि याची आपली टक्केवारी किती होते? 100%. 50 मार्क्स, 50 मार्क्स आणि 25 क्वेश्चन. 25 क्वेश्चन तयार होतात. आता या सगळ्याचा नीट अभ्यास जर तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येईल की आपले किती व्हिडिओ झाले तेव्हापासून आजपर्यंत, आपण किती दिवस अभ्यास केला, किती व्हिडिओ आपले तयार झाले, आणि त्यावर तुमच्या लक्षात येईल की आजपर्यंत 25 मे पासून आजपर्यंत म्हणजे किती दिवस झाले. एवढ्या दिवसामध्ये तुम्ही किती सारा अभ्यास केलेला आहे. खूप सारा अभ्यास केल्याच्या नंतर तुमचा बघा. आता याच्यामध्ये तुम्ही याचे या पहिल्या याचे किती व्हिडिओ तयार केले बघा. व्हिडिओ, पहिल्या घटकाचे व्हिडिओ आपले 7 व्हिडिओ तयार होते. दुसरा जो घटक आहे तो खूपच मोठा होता. याचे आपले 42 ते 43, काही जणांना 42, काही जणांचे सकाळचे बॅचचे 43 व्हिडिओ. तुमच्या बॅचचे 42 व्हिडिओ तयार आहेत. घटक 3 चे 12 व्हिडिओ तयार आहेत. घटक 4 18 व्हिडिओ तयार आहेत. घटक 5 10 व्हिडिओ तयार आहेत. घटक जो 6 आहे, युनिट 6, 11 व्हिडिओ तयार आहेत. युनिट 7 हा अतिशय महत्वाचा आपण घेतला होता, ज्याच्यात ग्रामॅटिकल भाग जास्त आहे, आणि 1 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी आपल्याला त्याला लागला. 33 तासिका आपण या घटकासाठी घेतलेला आहे. आणि आत्ताचा लास्ट जो घटक आहे तो कॉम्प्रिहेन्शनचा आहे, त्यासाठी 10 तासिका घेतल्यात. 20 पॅसेजेस आपण कंप्लीट केलेले आहेत. अशा प्रकारे या सगळ्या तासिका आपण काउंट केलं तर बघूया आता किती होतं ते. हा, 3 1 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 7 23, 16 आणि 7 23, 23 तीनाचा हातच्या 2
कॉल करायला मला. हम्म. पहा बरं, सर्वांना आवाज येतोय का? क्लिअर दिसतोय का? बरोबर बरेच जण इथं आले तर लावण्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. नाव काय आहे? कोणाचं नाव ग? यशस्वी. कोणतं नाव काय आहे म्हणाले तिथं? बघू द्या बरं, यशस्वी काय म्हणते एकदा. यशस्वी साठे काय म्हणते? यशस्वी बोल बेटा. नो सर. काहीच नाही. काय कोणतं नाव काय आहे म्हणायला लागलीस? कुठं काय बोलायला लागलीस कोणाला? का चॅट बॉक्स चॅटिंग करायला बसला काय? की लिहिलं काय एकदा बघा बरं. लिहिलं सर. नाही शिवदीप आव्हाड गप्पा चॅटिंग मारत बसायचं नाही. हे झालं का बघ? त्या हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला शिकवण्यात झाला. 143 व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून युट्यूबला टाकलेले आहेत. व्हिडिओ प्रत्येक दिवशी बनवला जात आहे. नवीन नवीन छान व्हिडिओ तिथे तुम्हाला दिसत आहेत. हा. आणि माझा क्लास चालू परत तुम्हाला सांगतो, क्लास चालू असताना कॉल करून डिस्टर्ब क्लास करायचा नाही. कोणीच करायचा नाही. गडबड काय होते, तुम्ही क्लास डिस्टर्ब केला तर त्यातले 2-3 मिनिटं तुमचा कॉल घेण्यात येते जातात. तसं तर मी आता कॉलिंगचा मोबाईलच हा जो आहे, जर सध्या चालू येते तो बाजूलाच ठेवणार आहे आणि दुसऱ्याच मोबाईलवरून क्लास घेणार आहे. पण त्याला वेळ आहे, अजून महिनाक्स तरी वेळ आहे. जानेवारीत असं आपण करू शकतो. म्हणजे तुमचा कॉल आला तरी हा जो मोबाईल आहे आता स्टँडला लावलेला, त्याला त्याच्यावर कॉलिंग मला घेता येईल. अशी सिस्टीम मी लवकरच जानेवारीत आपण 1 जानेवारी पासूनच्या क्लासला तसं चालू करू करूया. सध्या आपलं हे आहे ते तसं राहू देऊया. चला, आता बघा सगळे व्हिडिओ किती, मार्क्स किती आहेत, प्रश्न किती असतात, हे सगळं तुम्हाला हे झालंय. आता सिलेबस आपला पूर्ण झालाय. तुम्हाला मी म्हटलं होतं की दिवस किती झाले, हे का नाही, दिवस किती झाले 25 मे पासून आजपर्यंत हे काढा असं म्हटलं होतं. अनेक वेळेस आपण डेज हे काढलेले आहेत. खरं तर 25 पासून या 25 पर्यंत रॅन्डम जरी म्हटलं तरी आपले 180 दिवस होतात. आणि पुढचे आता हे जे 5 दिवस जरी म्हटले, 4 दिवस जरी म्हटलं तरी 184 दिवस आपल्याला असेही काउंट करता येतात. 190 दिवसाकडं हे सगळं आकडा जे आहे तो या ठिकाणी जात आहे तुमचा सर्वांचा.
तर हा सिलेबस तुमच्या लक्षात एकदा आला रे आला की पुढे काय करायचंय ते लक्षात येईल. आतापर्यंत काय केलंय तर आपण हे शिकलो आणि आता इथून पुढे काय करायचंय तर याचं रिव्हिजन याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. श्रीवर्धन चव्हाण काय म्हणतोय एकदा बघूया. श्रीवर्धन चव्हाण, आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय ते मी सांगणार आहे. आता महत्वाचं ते आहे की आतापर्यंत झालेलं. बोल रे श्रीवर्धन. सर मी ना आज 2017ची प्रश्नपत्रिका सोडवली ना. त्याच्यात आहे ना म्हणजे जे 25 प्रश्न असतात ना स्कॉलरशिपचे, तर त्याच्यात ते पैकीचे पैकी पडले सर. वा वा, इंग्रजीला पैकी पडले म्हणायला असतो. यस, आताच उत्तर सूची चेक केली सर. उत्तर चेक केले आता पावरलेलं नाहीस ना? नाही. पक्का? यस. म्हणजे श्रीवर्धन तुला म्हणजे शिकवलेला फायदा झालाय म्हणायचं. यस. शिकवलेलं समजलंय? यस सर. जरा कॅमेरा व्यवस्थित जर तुझा चेहरा दिसत नाही, अर्धा दिसायला छत दिसायला लागले तुझं. श्रीवर्धन कुठं चेहरा दिसत नाही, अर्धा दिसते कसं रे? मला खबर वाटत तुझी. हा, बडे घालून बसलास होय. तर आउट ऑफ मार्क पडले तुला आता. 2017ची प्रश्नपत्रिका तू सोडवलीस, मनानं सोडवलीस? यस सर. हा, पाहून नाही ना सोडवलं? नाही सर. नाही सर, मी हा, पण बसलेली होती बरोबर. यस यस. हा, तर असं दररोज बसायचं. आपण आता काय करणार आहे, 2017 पासून ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्यांना दररोज प्रत्येक आठवड्यात एका वर्षाची असं 8 आठवड्यामध्ये 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण घेणार. त्याही असं सबळ शेजारी बसून हे करा. आपल्या लेकरांना आउट ऑफ मार्क पडावेत हाच उद्देश या आपल्या क्लासचा आहे. आपले लेकर महाराष्ट्रात टॉपर व्हावेत, सगळे एकही कमी नाही. तर श्रीवर्धनचं स्वागतच आहे, स्वागत नाही अभिनंदनच आहे, आणि बाकीच्या सर्वांचं स्वागतच आहे. तुम्ही सर्वांनी काय करायचे, अशा प्रश्नपत्रिका सोडवायच्या. आता तो 48 करा. वाह वाह, मस्त. आता आता खरं आपलं चालू होणार आहे. हे सगळे व्हिडिओज वगैरे तुम्हाला अवेलेबल आहेत. ही प्लेलिस्ट याच्या तयार केला. जशी प्लेलिस्ट काल 10 व्हिडिओची या पाठवली, तशा या सगळ्या प्लेलिस्ट तुमच्या अवेलेबल आहेत. या जानेवारीत परत एकदा तुम्हाला मी पाठवून देईल. बऱ्याच जणांनी छान अभ्यास केलेला. आता इथून पुढचे जे प्लेलिस्ट तयार होणार आहे ती प्लेलिस्ट महत्वाची. आता ते बघा, आता हे लक्ष द्या. आणि जसं श्रीवर्धन स्वरानं सांगितलं तसे मार्क्स पण तुम्ही तुमचे मार्क्स काय करायचे, लिहून ठेवायचे आहेत. कुठं लिहून ठेवायचे? वहीच्या पाठीमाग प्रत्येक. आता श्रीवर्धन छान सांगितलं कसं काय करायचं. श्रीवर्धन बेटा, ज्या वर्षीची टेस्ट होती त्या वर्षीचं नाव टाकायचं आणि तिथं तुमचे मार्क किती पडले त्या टेस्ट मध्ये. ती टेस्ट परत सोडवायची गरज नाही आता, आहे का नाही? एकदा सोडवली 2017ची, ती परत सोडवायची गरज नाही. हो का, मी दाखवतो तुम्हाला काय करायचं ते. हो काय, असं लिहायचं. इथं बघा, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचं नाव, विषय, इंग्रजी बुद्धिमत्ता, गुणवत्ता तक्ता, असा तक्ता करायचा. प्रश्नपत्रिका क्रमांक 1, किती पडले बाबा 150 पैकी मार्क, किंवा आपल्या इंग्रजीत किती पडले, 50 पैकी 50, आणि बुद्धिमत्तेत किती पडले, 100 पैकी बरोबर 150 पैकी किती पडले तेवढे मार्क. अशा किती प्रश्नपत्रिका सोडवल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 20. असे एवढे जर प्रश्नपत्रिका तुम्ही 20 जरी सोडवल्या तर तुम्हाला या स्कॉलरशिप मध्ये स्कॉलर्स म्हणून शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. आपण अशा 30 प्रश्नपत्रिका पुढच्या 70 दिवसामध्ये सोडवणार आहोत. किती प्रश्नपत्रिका सोडवणार आहे? 30 आपण सोडवणार आहे लाईव्ह क्लासमध्ये. आता बघा, त्या दिवशी तुम्ही पाठवली होती ती, बर वा मस्त. थांबा, मनोजराव तुमचा डाऊट घेऊ. आजपासून दिवस जर काउंट केले तर 72 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. 72 दिवस. आता हे 72 दिवस कसे, तर बघा, या महिन्यातले 29 आणि 30 हे 2 दिवस. आजचा दिवस पकडा, अतिशय महत्वाचा दिवस आहे. हे नोव्हेंबर मधले दिवस झाले. किती? 2. हे नोव्हेंबरचे 2 दिवस झाले, 29 आणि 30 तारीख उद्याची. आता डिसेंबर महिन्यातले 31 दिवस, जानेवारीतले 31 दिवस, आणि फेब्रुवारी मधले 8 दिवस. 9व्या तारखेला तर परीक्षा आहे, बरोबर बघा.
8 आणि 2 10, 10 आणि हे 62, 72 दिवस आहे तुमच्याकडे. या 72 दिवसामध्ये काय करायचं आपल्याला? 30 सराव संच करायचे. सराव संच सोडवायचे. 30 सराव संच सोडवायला आपल्याला 60 दिवस लागतात. दररोज 12 13 12 13 असे प्रश्न घेतले तर आपल्याला 60 दिवस लागतात. आणि याच्यात 60च दिवस आपण लाईव्ह क्लास घेतो. 12 दिवस तर आपल्या परीक्षा असणार त्याच्यामध्ये, हे का नाही. 7 दिवसाला रविवारी, प्रत्येक रविवारी परीक्षा असते, पण रविवारी पण आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर सुट्ट्या बंद करणार आहेत रविवारच्या पण. त्याच्यामध्ये तुम्हाला हे अभ्यास करावा लागणार आहे. 30 सराव संच करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PYQ, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं आता श्रीवर्धननं सांगितलं तसं प्रत्येक आठवड्यामध्ये, आठवड्यात 2 पेपर पाठवणार. एका वर्षाचे 2, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. आता पाठीमागच्या आठवड्यात आपण काय केलं? 2017ची प्रश्नपत्रिका पाठवली. आता येणाऱ्या आठवड्यात 2018ची पाठवणार. असं 18 19 20 21 22 23 आणि 24 झालं. 8 आठवड्यामध्ये 8 प्रश्नपत्रिका या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असणार आहेत. 8 वर्ष झाले. आणि प्रत्येक आठवड्यात आपण एक पेपर 2, म्हणजे ह्या किती होणार आहेत? 16. 150 पैकी 150. शौर्य कुंजीर, वा मस्त. अरे रामसरचं तुम्ही नाव काय जगभर पसरवता का काय? आउट ऑफ मार्क पडायला लागल्यास. आणि 150 पैकी 150, इंग्रजीला 50 पैकी 50. आणि माझी इच्छा हीच आहे, आउट ऑफच मार्क पडले पाहिजे बाळांनो. आता बघा इथं मी जे लिहिलंय ते महत्वाचं, तुम्ही लिहून घ्या हवा तर. दिवस राहिले 72, अतिशय महत्वाचं. रोजच्या रोज मी तुम्हाला आठवण करून देणार आहे. आता काउंट डाऊन उलट चालू करायचं. आता 72 दिवस, 71 दिवस, 70 दिवस असं चालू करायचं. आज आपले दिवस झालेत किती? 188 दिवस झालेत असं मुलं म्हणत होते. आणि आता राहिलेत किती? 72 दिवस. 72 म्हणजे बघा आता, ते 0 1 8 2 16 6 हातच्याला 1 260 दिवस आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करायला होतो राम शेख सर सोबत. बरं मास्तराचं शिक्षण काही कमी झालं नाही का माझं? MA MEd जाऊ का तुम्हाला परत एकदा सांगतो. आणि सेट या मास्तरकीच्या सगळ्या परीक्षा 7 परीक्षा मी पास झालो. CTET, TET, TAIT असू द्या, काय पण असू द्या. बकळायची परीक्षा, हे माझ्याबद्दल नाही सांगत, तुम्हाला माहित झालंय, तुम्ही आता जुने झालात. तर आपण 260 दिवस झालं शिकायला लागलो. आउट ऑफ मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांचं तर स्वागत आहे, पण त्यांनी लगेच फुगायचं नाही. आम्हाला सगळं जमायला लागलं म्हणायचं नाही. सराव करायचा. आठवड्यात मी स्वतः 2 प्रश्नपत्रिका पाठवणार. पेपर फर्स्टची 1, पेपर सेकंडची 1, प्रत्येक आठवड्याला पाठवणार. तुम्ही तुमच्या वहीच्या पाठीमाग काय करायचंय अगोदर सांगितलंय मी. आपल्या ऑनलाईन टेस्ट आतापर्यंत 22 झाल्यात नाही, अजून आपल्याला 12 करायच्यात. ऑनलाईन टेस्ट झाल्यात 22, आता अधिक 12 अधिक 10 करू. 10 अधिक 10 या 32 टेस्ट ऑनलाईन होणार आहे तुमच्या. या 32 या 30 ऑनलाईन 32 सराव संच मधल्या 30 करायच्या. 30 सराव संच मधल्या 30 आणि या 16 8 2 16 पेपर 1 च्या 8 पेपर 2 च्या 8 अशा 16. एवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर बघा, 30 आणि हे 30 60 आणि 2 62 आणि हे 16 78. अरे बापरे, एवढ्या सगळ्या परीक्षा सोडवल्यास काय विषाद आहे बरं तुम्ही परीक्षेत कमी मार्क घेण्याची. हे तर लाईव्ह क्लास मध्ये मी स्वतः घेणार आहे. हे यातल्या तुम्ही 22 सोडवल्यात, 10 सोडवायच्यात आणि या 16 पण तुम्ही सोडवणार आहेत. आणि त्याचे मार्क्स मला कळवणार आहात, तुम्ही सांगणार आहात. मनोजराव लईच डाऊट म्हणायला लागले बाबा. आणि सगळ्यांनी आपले आपले मार्क्स इमानदारीनं तिथं सांगायचे. मनोजराव एकदा सांगितलं ना डाऊट म्हणून, 100 वेळेस डाऊट टाकायचं नाही बाबा. हो, ते आडनाव शेपई म्हणून लगेच तिथं 100 वेळेस टाकायची गरज नाही. एकदा टाकलं मला लक्षात येतं. हा बोल मनोज. सर, माझ्या पुस्तकातला डाऊट होता.
आता इथला डाऊट सांग मला, हे याच्यातला डाऊट सांग, तुझ्या पुस्तकातला डाऊट. ह्याच्यातला नाही सर. तुला दिवसभरात काय काम सांगितलं होते मी? तुमचे डाऊट्स मला व्हॉट्सअप करून ठेवायचा. ते डाऊट्स मी हो सर. दिवसभरात पाहतो आणि ते पाहिलेल्या नंतर त्याचं उत्तर आपण या क्लासमध्ये घेत होता. जर क्लासमध्ये नाही घेतलं तर मग डाऊट म्हणायचं, सर माझा डाऊट मी पाठवलाय तो तुम्ही घ्या, असं म्हणायचं. आता तुझा डाऊट असा ऑन दी स्पॉट का म्हणून घ्यावा तुझा डाऊट? तुम्हाला माझा नंबर कशाला, जेवण करायला दिलं असते, गप्पा मारायला दिलेला असते, फक्त व्हॉट्सअप ओनली असं म्हणून नाही. दिलेलं असते? मग त्या नंबरवर व्हॉट्सअप कोणी करायचं? डाऊट ज्यावेळेस येईल त्यावेळेस व्हॉट्सअप करून ठेवा. रात्री 12, 1, 2, 4, 5 कोणत्याही वेळेला बर तुम्हाला सर. डाऊट आला की डाऊट मला सेंड करून टाकायचा. आलं का लक्षात? बर सर. आता आजच्या दिवस परत तू जरा नवीन आहेस म्हणून तुझा डाऊट लगेच घेऊया. हे सगळं लिहून टाका. आता पुढच्या दिवसात काय काय होणार आहे. या 22 टेस्ट ज्या आहेत त्या पण जानेवारीत परत घेणार आहे. ही 10 टेस्ट या बनवल्या जाणार आहेत. अजून 22 बनवल्या, 10 बनवतो, अजून 32 होतात. त्या घटकानुसार 25 करूया आणि 25च्या पुढच्या ज्या आहेत काही 5, 7, 8, 10 त्या मिक्स करूया तयार. या सगळ्या मिक्सच आहेत. आणि आता हे इथून पुढे मी शिकवणार आहे ते सगळं मिक्स असणार आहेत. सगळे प्रश्न युनिट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आणि श्रीवर्धन चव्हाणची आईनं पण सांगितलंय की नाही सर त्यांना नाही बरोबर बघून नाही सोडवलं, मी सोबतच होते आणि सोडवलंय. म्हणजे 100% आपल्या विद्यार्थ्यांना या इंग्रजी क्लासचा 100% फायदा झालाय. आणि तुम्ही सगळे 100% लेकर हुशार आहात. तुम्हाला चांगले मार्क्स पडतात. माझी इंग्रजी भाषेत 2 प्रश्न चुकले फक्त का? वा, काही हरकत नाही. 2 चुकले तर दुरुस्त करून ना. आताशी तर सुरुवात झाली. आदिती मोरे 2. बरं. टेस्ट पेपर 50-50 काय वा? शौर्य कुंजीर काय म्हणते? पडले 50 पैकी 50. कोणते किंवा कुंजीरला पण 50 पैकी 50. बरं. आज क्लास किती वाजता सुटणार आहे? आपल्या आपल्या वेळेला सोडूत रे. हा, मनोज तुझं सांग रे, डाऊट सांग, घेऊया डाऊट. गेला गावाला का मनोज लगेच? काय करा बाबा, ह्याला 100 वेळेस डाऊट टाकलाय. असते बाबा तुझ्या पुस्तकातला डाऊट, पुस्तकातला पण स्कॉलरशिपच्या पुस्तकातला असू दे, दुसरं नको सांगू. कुठे गेला आता? हँड रेज केलेला बी गेला का? गायब झाला का? गायबच झालास. असे बघा, आहे बाबा आहे. एकच आडनावाचा शेप आडनावाचा माणूस भेटलाय मला. मनोजराव, स्कॉलरशिपचा डाऊट आहे. स्कॉलरशिपचा आहे. नाही सर, ते स्कॉलरशिपचा नव्हता. स्कॉलरशिपचा तुम्ही घेतात मग स्कॉलरशिपचा कसा डाऊट असेल? हा बाबा बाबा, अरे दुसरा काय डाऊट आहे बाबा मग? माझ्या पुस्तकातला जे मी अभ्यास करतो का, अरे हो, पण त्याचा विषय असेल ना, सब्जेक्ट असेल ना काही त्याचा, मॅथ, इंग्लिश सायन्स. ग्रामर, इंग्लिश ग्रामरचा. हा, मग इंग्लिश ग्रामरचा आपण मी शिकवलेला आहे. मला वाटलं स्कॉलरशिपचा कालचा आजचा काही डाऊट आहे काही की कोणत्या विषयावर आहे? ग्रामर मध्ये कोणता टॉपिक आहे त्यातला? सर ते ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्हचं सेकंड क्वेश्चन कळाला नाही मला. बरं, तुला आधी ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब कळतंय का? हो सर. हा, आता 2 वाक्य लिहितो, मला सांगा. आय ईट अँड ऍपल आणि ही लाफ्स ऍट मी. हा, याच्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणते आणि इनट्रान्झिटिव्ह कोणते? तर पहिला वाला जे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि सेकंड वाला इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. हा, का म्हणून? कारण की सर तिथं वर्बच बरोबर दिला नाहीये सेकंड याच्यामध्ये. बरं, मी नुसतं असं देतो. इकडे बघा, आता मी काय देतो इथे शब्द असं देतो. समज टेक आणि इथे देतो स्माइल. हा, आता कोणता ट्रान्झिटिव्ह आहे आणि कोणता इनट्रान्झिटिव्ह आहे? सर दोन्ही ट्रान्झिटिव्ह आहेत. तसं नसते. दोन्ही ट्रान्झिटिव्ह कसे होते? तर मी मुद्दाम 2 वेगवेगळे दिले. तर ज्या वर्बला
एखाद्या ऑब्जेक्टची गरज असते. आता टेक म्हणजे घेणे, घेण्यासाठी वस्तू पाहिजे का नाही, त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि आता हसण्यासाठी काही वस्तू घ्यावी लागते का? काहीच गरज नाही ना. नाही. हसते ते म्हणजे याला ऑब्जेक्टची गरज नाही, म्हणून हा झाला इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ज्या वर्बला ऑब्जेक्टची गरज असते. आता खाणे, अरे खाण्यासाठी काहीतरी पाहिजे का नाही वस्तू, खाण्यासाठी वस्तू पाहिजे, मग हा ट्रान्झिटिव्ह झाला. आता नुसतं मी म्हणलं ड्रिंक, पिणे, अरे पिण्यासाठी काहीतरी पाहिजे का नाही वस्तू, मग हा ट्रान्झिटिव्ह झाला. मी म्हटलं गिव, देणे, देण्यासाठी काही वस्तू पाहिजे का नाही, ट्रान्झिटिव्ह झालं. Yes. ज्याला ऑब्जेक्टची गरज असते तो ट्रान्झिटिव्ह, ज्याला ऑब्जेक्टची गरज नसते तो इनट्रान्झिटिव्ह झालं. हे कन्सेप्ट कळाली. तुझा कसलाही प्रश्न असू दे आता या ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्बवरचा लगेच क्लिअर होते. माझे व्हिडिओ पहा युट्यूबला जाऊन, ट्रान्झिटिव्ह वर्ब हो आणि सर. इनट्रान्झिटिव्ह वर्बवर एक व्हिडिओ तयार केला बेटा, प्लेलिस्ट पाहायची. हो सर. बेसिक इंग्लिश ग्रामर, बेसिक इंग्लिश ग्रामर म्हणून एक English. प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये 45 व्हिडिओ आहेत. आपल्या युट्यूब चॅनलला जा, त्याच्यात ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह ऍक्शन वर्ब्स, ऍक्शन वर्बचे 2 प्रकार असतात. हे ऍक्शन वर्ब, आता हे डोक्याच्या वरून जात असेल तुमच्या, हे मोठ्या मुलांना असते, डीएड बीएडच्या मुलांना मी शिकवत असतो, त्या मुलांसाठी शिकवत असतो. आता तुम्ही खूपच छोटे आहेत त्या तुलनेनं, पण याच्यातलं जे ज्ञान आहे तर ते तुम्ही जर घेत असाल, इंग्लिश मिडियमला आहे, माहेरशी MIT ला आहे, जिथे लाख रुपये फीस असते विद्यार्थ्यांची, तिथे आमचा मनोज आहे, तर त्याला हे असणं साहजिकच आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, ऍक्शन वर्ब, ऍक्शन वर्बचे 6 प्रकार, ऍक्शन वर्बचे 6 फॉर्म्स. ठीक आहे ना, काय हरकत नाही. अभ्यास करा, युट्यूबला जा, तिथं व्हिडिओ पहा. जास्त बोलणं झालंय, प्रश्न एक पण झाला नाही, 7:15 तर वाजलेत, 15 मिनिटं राहिलेत. हा बोल रे, अजून प्रश्न नाही सांग. नाही सर, थँक्यू सर. आज त्यातला प्रश्न राहिला की सांगायचं, मग ट्रान्झिटिव्हचा आणि इनट्रान्झिटिव्ह झालं. सर ते मी आता तुम्ही समजून सांगितलंय ते मी करतो आता बरोबर. यस यस, याला म्हणायचं स्पिरिट. यस यस, सर आता तुम्ही शोभून तुमचं दिसायला. शिकवा आजचा. यस यस यस, आता शोभून दिसायला बघ बाळा पुतण्या खरा. राईट राईट, ओके मी राईट. चल 10 प्रश्न आपण घेऊया, पटकन घेऊया, ऍज फास्ट ऍज घेऊया 10 प्रश्न. तुम्हाला सगळ्यांना सांगितले काय करायचे काय नाही ते. स्कॉलरशिपच्या संदर्भाने आपण जाऊया. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे सगळं ग्रामरचा भाग तुमचं शाळा परीक्षा झाल्याच्या नंतर 15 मार्च ते पुढचे 45 दिवस फक्त आणि फक्त इंग्लिश ग्रामरचा भाग तुम्हाला मी शिकवणार आहे, काळजी करू नका. आता आपण 9 फेब्रुवारी पर्यंत स्कॉलरशिप, एक स्कॉलरशिप, दुसरं काही बोलायचंच नाही, स्कॉलरशिपच बोलायचं. बोला पण कामाचं, आज विना कामाचं काहीच बोलू नका, इकडले तिकडल्या गप्पा मारूच नका. तुम्ही पण, तुम्ही मला विषयांतर केलं की मी जर बोलायला लागलो की मग माझं शिकवणं राहते बाजूला, तुम्ही जातात बाजूला, असं झालं की गडबड होती. त्याच्यामुळं तुम्ही तसं करू नका, कोणीच करू नका तसं. हा चल 10 प्रश्न आपल्याला घ्यायचे, आज 5 घ्यायचे. तर कोणतं गेलं पुस्तक, आठवून चाललं का काय, पाचवीचं कुठं गेलं. यस यस यस, पाचवीचं घेऊया, आठवीचं घेतलं गडबड होईल. 10 प्रश्न घेऊयात फक्त, फास्ट घेऊया, ऍज फास्ट ऍज माझ्यासोबत लिहा. आणि हा सराव, सराव संचय फर्स्ट आहे बरं का, सराव फर्स्ट. आज सुरुवात करूया, सराव फर्स्ट ला सुरुवात करूया. 10 प्रश्न याच्यातले घेऊया आज, उद्याच्याला 15 घेऊया, लवकर चालू करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज appropriate 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 word, choose appropriate word for blank space, blank space. grown ups have dash bones in their body, in their body. आता हे तर विज्ञानाचाच प्रश्न आला बाबा, काय हरकत नाही, बघूत तुम्हाला काय माहिती आहे ते, काय उत्तर देतात ते. फर्स्ट 300,
second 206, third 250 and fourth 205. काय आन्सर आहे? चॅट बॉक्सचा वापर करा, पटकन सांगा. क्वेश्चन नंबर सेकंड लिहितो तोपर्यंत. लुक ॲट द पिक्चर, चित्र पण दाखवतो हा. लुक ॲट द पिक्चर. ग्रोन्स अप, ग्रोन्स अप. हा, राईट राईट राईट. आर्यन मिटकरे, राईट राईट राईट. रुद्रा, राईट राईट. Look at the picture and complete the sentence choosing correct option. Correct option. Car is dash the house. Option number first, car is in the house. Option number second, car is on the house. Car is behind the house. And option number 4, car is in front of house. तुम्हाला दाखवतो आधी कार कुठे ते दाखवतो. चित्र दाखवतो, चित्रात पहा कार कुठे ते. इन द हाऊस आहे का ऑन द हाऊस आहे का बिहाइंड द हाऊस आहे की इन फ्रंट ऑफ द हाऊस आहे. बघा दाखवतो. बघा हे चित्र पहा, सगळ्यांनी पहा, व्यवस्थित पहा. बघा घर दिसते, झाड दिसते. आज क्लास किती वाजता संपणार आहे? रोजच्याच वेळेला संपणार आहे. तक्षशिला दीदी काळजी करू नको, 8:30लाच संपणार आहे. काळजी करू नको तो. फक्त मला आता प्रश्न लिहू दे. हा चला पटकन 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 फास्ट लिहायचंय. बघा लिहिणं नाही झालं तर स्क्रीनशॉट घ्यावं लागते. बघा आज दोघांकडून फक्त वाचून घेणार आहे मी. 2 जणांचं वाचन झालं की मी मोडून टाकणार आहे. बघा हा चला चला चला. आणि तुम्हाला पण दाखवणार आहे, एकदा हाजरी पण घेणार आहे. 69 लोक झालात तुम्ही, काय हरकत नाही, व्यवस्थित चला. आता 100चा आकडा लवकर गाठताल. आता बरेच जण जागे झालेत. शुभम केळकर, रीड इट नाव. Yes, sir. हा. Question number first. Choose the appropriate word for blank space. Grown-ups have dash dash bones in their body. Option number first, 300. Option number second, 206. Option number third, 250. Option number 4, 205. Option number 2 is right. 2 is right answer of this question. Question number 2. Yes, Look at the picture and complete the sentence choosing correct option. Car is dressed as the house. Option number first in. Option number second on. Option number third behind. Option number 4 in front of. Option number 4 is right answer of this question. Complete, sir. यस. अजून एकदा वाचन घेऊया. तोपर्यंत पटपट लिहा. लिहिणं नसेल झालं तर स्क्रीनशॉट घ्या. हा चल चल पुढे पुढे. श्रेया वरगुडेकडे जाऊया. श्रेया रेड ना बेटा. What, sir? यस बेटा. Choose the word for blank space. Ground have dash bones in their body. Option number 1, 300. Option number 2, 206. Option number 3, 250. Option number 4, 205. Option number 2 is correct answer. Question number 2. Look at the picture and complete the sentence choosing correct option. Car is dash dash the house. Option number 1 in. Option number 2 on. Option number 3 behind. Option number 4 in front of. Option number 4 is correct answer. Complete, sir. Thank you, sir. ओके बेटा. दिलंस का ग? Yes, sir. गोल्ड राहिले का झालंय? ममता. Yes, sir. Question 1. Appropriate word for a blank space.
grown up have dash bones in their body. Option number 1, 300. Option number 2, 206. Option number 3, 250. Option number 4, 205. Option number 2 is the right answer of this question, 206. Question number 2. Look at the picture and complete the sentence choosing correct option. Car is dash the house. 1 in, 2 on, 3 behind, 4 in front of. Option number 4 is the right answer of this question. In front of. Complete, sir. चला लिहिणं झालं का गा ममता? Yes, sir. हो. मग लिहा बरं. चला तिसरा प्रश्न लिहा. Which of the following words has different sound in the beginning. Beginning. First, hat. Second, hop. Third, hall. आणि फोर्थ, हॉट. बघा बरं कोणतं आहे बाबा याचा वेगळा आवाज दिसते. एच का एच? कोणत्या ह्याचा वेगळा आवाज दिसते? हॅट, हॉप, हॉल आणि हॉट. काय काय केले बघा बरं. पटकन सांगा बरं आन्सर. 3 नंबर वेगळा दिसते होय. 3 नंबर गदडे हो. 3 नंबर कशा उड्या मारता रे अशा मूर्खावानी. लिहून देतो तुम्हाला गदडे हो. हे हॅट, हे आहे हॉप, हे आहे हॉल आणि हे आहे हॉट. तुम्हाला आता कळलं का रे याच्यातलं कोणते वेगळे ते? गैरे राईट सांगायला लागले. आदित्य शिंदे राईट, गायत्री गुट्टे राईट, पण उशिरा राईट आले हे. चला बघा क्वेश्चन नंबर 4. फास्ट मध्ये आणि राईट आन्सर करायचं. 10 सेकंद विचार करायचा. किती सेकंद? 10 सेकंद. तुम्हाला 150 प्रश्न असतील, 150 मिनिटं असते. 1 मिनिटाचा 60 सेकंदाचा वेळ असते. तिथं आपण लिहिण्यासाठी वेळ देतो. त्यावेळेस तुमचं वाचन होत असतं छान. त्याच्यामुळे तुम्ही लिहिणं झाल्यास किंवा वाचन झाल्याच्या नंतर 10 सेकंद विचार करून उत्तर द्या. लगेच नका सांगा. चूज द वर्ड that rhymes with the word gate. फर्स्ट गेटचं राईम काय रे? मीट आहे का? मग मीट आहे का? नाही. काय रे बाबा मग काय गोट आहे का? नाही. मग सीट आहे का? नाही. अरे मग कोणतं आहे? चला पटकन सांगा. राईम कोणतं याचं गेटचं? वेदिका मोराळे. वेदिका ताई 1 म्हणतात. आता लय दिवसानंतर आल्या वेदिका ताई. तर आदित्य रमेश शिंदे 1 म्हणताय. मोराळे ताई तर हरपून गेलते, विसरून गेलते मोराळे ताईला. आमचा मनोज दादा 1 नंबर. यस. धैर्य कांचन यस. 1 नंबर. एकच नंबर. 1 नंबर. ओके. मनुश्री मेत्रे. अनुश्री मेत्रे. सप्तपूर्वा पण जागी झाली. वा. शुभम केळकर 1 नंबर. एकच नंबर. एकच सर. एकच नंबर लिहून टाका. आयुष पण म्हणते 1 नंबर सर. 1 नंबर. क्या बात है. बहुत अच्छे. बहुत खूप. स्क्रीनशॉट घ्या. पटकन घ्या स्क्रीनशॉट. तुम्हाला सर्वांना एकदा तुमची हजेरी घेतो मी. उशीर झालाय थोडा. हजेरी घेतो. फास्ट जरा घेऊया हजेरी. चला हजेरी घेऊ बाबा पटकन. हजेरी महत्वाची. तुम्ही हजर आहेत का नाही हे तुमच्या आई बाबांना नंतर कळावं व्हिडिओ मध्ये. पण कोण लेकर व्हिडिओ बंद करून बसतेत, कोण व्हिडिओ ऑफ करून बसतेत, कोण नाचतेत, कोण खेळतेत, सगळं दिसायला पाहिजे. अरे याला काय झालं बाबा? मोबाईलला काय झालं? असं का म्हणतोय मोबाईल करायचं? अडव व्हायचं नाही म्हणतोय तो पण. कस बाबा असं होतंय म्हणा. अडव व्हायचं नाही म्हणतोय हा तर.
आडवं का नाही व्हायचं म्हणतो. कोण बाबा आडवं लवकर. बरं उभ्याच नाही दाखवणार उभ्याच. येस येस झाला. असं करतो रे. चलो 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 काय स्वरा आली बघा. पटा 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 बघा. एका 2च मिनिटात सर्वांची चित्र दाखवतो. हजेरी घेऊया जरा फास्ट. विद्यार्थी झाले जरा जास्त. वॉस्ट कॅपॅसिटी झाली वॉस्ट. विद्यार्थी झाले फास्ट. आता बघा रावी पण आली बाबा. रावी आई पण बसली बा रावीची. हा स्वरात पण बसली बाबा. श्राव्या हात बाय बाय करायला लागलो. अरे ते पवार हिवरे बाजारचा दिसला नाही. कुठे गेलाय की पवार. व्हिडिओ ऑन करे नाही. ऑडिओ चालू करे नाही. पवार हिवरे बाजार आदर्श गाव. कुठे गेलाय की पवार. काय का दिसेना बघा. गोसावी चिन्मयी छान बसते अभ्यास करते बघा. शुभ्रा अभ्यास करते आमची. कुंजीर आहे. आता मोराळ्याताई पण आल्या. गुट्टे दिसते गायत्री आमची. भाची बरं का गुट्टी गायत्री आमची. गायत्री डबल आहे. एक तर पुतणी एकीकडून मित्राची मुलगी. एकीकडून बहिणीची मुलगी म्हणल्यासारखं. अवघड आहे. लय लक्ष द्यावं लागते त्या पेवर आता. हेमल हेमल अवतारे आज आल्याच होय. हेमल ताई कुठे हेमल गायपैकी. अय अवतारे वाच बरं पटकन. चला चला स्क्रीन कडे बघा. 2 प्रश्न दुसरे घेतो. हेमल वाचते तोपर्यंत. Which of the following words has different sound in the beginning? Option number 1 hat, option number 2 hop, option number 3 hall, option number 4 hot. Answer is 1. Question number 4. Choose the word that rhymes with the word get. First option mate, second option meet, third option goat, fourth option sit. First option. झालं फर्स्ट ऑप्शन. याचं पण फर्स्टच आहे. चला पुढचे 3 प्रश्न द्या. 3 मिनिटात 3 प्रश्न झालेच पाहिजे. म्हणून तर सगळा फळा पुसलाय. 2च मिनिटं आहेत ना. 1 मिनिट जास्त घेऊया. 3 मिनिटात 3 प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 5 घ्या माझ्यासोबत. स्पीक स्पीक लाऊडली लाऊडली. स्पीक लाऊडली. चूज correct choose correct opposite word for underlined word underlined word केलेल्या वर्ड साठी अपोजिट वर्ड निवडायचा आहे. अपोजिट वर्ड निवडायचा आहे. कशासाठी. लाऊडली साठी. मग जेंटली आहे का बघा. जेंटली नाही. मग स्लोली आहे का बघा. स्लोली नाही. मग सॉफ्टली आहे का बघा. सॉफ्टली तो पण नाही. बर मग शेवटचं बघा. सॉफ्टलीला काय केलं बाबा. फास्टली केलं. फास्टली इथे लिहितो 4 नंबर टाकून. फास्टली हे आहे का बघा. काय ते मला पण नाही लक्षात येईना काही. थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. सकाळी शिकवलंय. माझ्या लक्षात असते पक्क. चला चूज द ऑड वन आउट. यापैकी एक जे ऑड आहे त्याला बाजूला करायचे. 1 चॉक, 2 कॅनव्हास, 3 डस्टर आणि 4 ब्लॅकबोर्ड. Question number 7. Now last question of today's session. If duck, जर duck quack असा आवाज करत असेल तर then mice म्हणजे उंदर. अनेक उंदर बर का. then mice डॅश. माईस काय करतात बरोबर.
म्हैस मग असा पर 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 आवाज करतात का? नाही. मांजर करतात तसा. मग रोर गर्जना करतात का? नाही. मग क्रेक असा आवाज करतात का? नाही. मग हे करतात का बघा बरं. SQUEAK स्क्वॅक. क्वॅक म्हणजे किंचाळ आहे. 3 2 बरं. हे 3 आणि हे 2. यस यस ऍब्सोल्युटली करेक्ट. लास्ट सांगा लास्ट. अरे दुर्वा म्हणजे 4 नंबरचं. बरं 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 बरं. 3 2 आणि 4. यस 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 हुशार झालात की रे. राईट राईट राईट. चला ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आजच्या सेशन मध्ये 7च प्रश्न झालेत. खरं तर उद्याच्या सेशन मध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहेत. उद्याच्या 25 पर्यंत आपलं झालं पाहिजे असं म्हणतो आपण. दररोज 2 दिवसामध्ये एक सराव प्रश्नपत्रिका झाली पाहिजे. त्यासाठी खरं तर दररोज 12 ते 13 प्रश्न आपले झाले पाहिजे. होतील. आता स्पीड वाढवणार आहेत आपण थोडीशी. दररोज आपण अगोदर 10च प्रश्न घ्यायचे होते. आता 12 13 12 13 असे प्रश्न आपल्याला घ्यावे लागतील. असे आपण पुढच्या 72 दिवसामध्ये 7-10 दिवस रविवारचे परीक्षा किंवा डाऊट सेशन. त्या रविवारी पण परीक्षा आणि डाऊट सेशन आणि दररोज 10-12 प्रश्नांचा सराव माझ्यासोबत आणि मिक्स सगळे प्रश्नपत्रिकातल्या सर्व घटकांवरचे आधारित प्रश्न. घटक वाईज आता नाही. घटक वाईज तुम्हाला शिकवलेले रेकॉर्डिंग व्हिडिओ सगळे अवेलेबल आहेत आपल्या युट्यूबला. आपण ते तुमच्या खास क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले असतात. तर ते त्यांना आपण पब्लिक करत नाहीत. तर तुम्हाला ते अवेलेबल करून दिले जातील. आजच्यासाठी खरं तर थांबूया आणि उद्याच्याला भेटूया आपल्या आपल्या वेळेला ठीक संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता. आणि परवाच्या दिवशी रविवार आहे. उद्याच्याला संध्याकाळी सकाळची मुलं पण असतात. 100+ उद्याच्याला रात्री होत असतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर वेळेवर 7:30 म्हणलं 7:30 वाजता जॉईन व्हायचं. उशीर करायचा नाही. मला स्पॉटलाइट केलेलं मी रिमूव्ह स्पॉटलाइट करतो. तुम्हा सर्वांना बाय बाय सी यू टेक केअर गुड नाईट असं म्हणण्यासाठी 1 मिनिटासाठी माईक चालू करतो. बाय. Bye, sir. 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 Good night, sir. Good night, sir. Bye, sir. Good night, sir. Bye, sir. Good night, sir. Good night. म्हणजे पप्पा जाऊन द्या. मम्मी आज तुला पप्पा जाऊन द्या.